नमस्कार मित्रांनो, तर शर्विल आणि बाबा या युट्यूब फॅमिलीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर माझ्यासोबत आहे प्रथमेश घाणेकर। नमस्कार नमस्कार। तर प्रथमेश, काय सांगशील आजचा सोहळा काय आपल्यासाठी? आज आपल्यासाठी खूप मोठा सोहळा आहे। खरं तर सांगायचं झालं तर आज आपल्या वाडीमध्ये पालखी येते आणि ज्याची आपण इतकी आतुरतेने वाट बघतो आणि ज्यासाठी तू सुद्धा आलायस, मी सुद्धा आलोय, अगदी वाडीतली सगळी मंडळी आली आहेत या कार्यक्रमाला। आता आपण चाललोय देव पालखीवरती आणण्यासाठी। सो पालखी आणायला जाऊ आणि पुढची अपडेट तुम्हाला लगेच देत राहू। अविनाश, तू कंटिन्यू कर। या थँक्यू। ही आजचा जो पालखी सोहळा आहे तो आमच्या देऊळ अलेवाडीमध्ये येते आणि आता तुम्हाला दाखवतो मी जे घर, तिथे आज पालखी आमची थांबणार आहे। हे बघा, श्री शंकरांचे यांचं घर, तिथे आज पालखी थांबते आणि ही सगळी जोरदार तयारी चालू आहे। अण्णा महाराज, जोरदार तयारी चालू आहे इथं। तर इथे आहे पुढची जी काय मजा आहे ती तुम्हाला नक्की दाखवतो। चला। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे आमचे सवंगडी चाललेत। आम्ही चाललो वेगळ्या वाडीमध्ये, देवकीवाडीत। हे आमचे गावकर भविष्य। नमस्कार गावकर, काय सांगाल तुम्ही आजची पदयात्रा कशी असणार आहे? काय असणार आहे आपलं सोहळा? सांगण्याची काही गरज नाही। नाही, तुमच्या ड्रेसिंग कोडवरून कळते आम्हाला। अनवाणी पायाने हो खांद्यावर घेणे हा एक अविस्मरणीय क्षण असतो। खरंच नाही मित्रांनो, असं म्हणतात ना की आपण म्हणतो की कोकण हा स्वर्ग आहे, बरोबर ना? त्याचं खरं प्रत्यक्षित शिमगोत्सव जो आहे आपला त्याच्यामध्ये येतं। आणि खास करून आपण म्हणतो ना की आपण मंदिरात आम्ही देवाला भेटायला जातो, बरोबर ना? बरोबर। पण शिमग्याला प्रत्येकाच्या घरी पालखी येणं याचा अर्थ देव खऱ्या अर्थानं आमच्या घरी आम्हाला भेटायला येतो। बरोबर। त्यामुळे मस्त मजा करूया। आणि ही खरंच खडतर परीक्षा आहे म्हणजे, कारण अनवाणी पाय मला वाटतं 35 ते 37 डिग्री सेल्सिअस बहुतेक ना, एवढं तापमान असेल का त्याची? 35 ते 40 एवढं तापमान आहे। आणि ते रखरखत ऊन, पायानं लागणार चटका, परंतु आई पाहुण्याचे आशीर्वाद, त्यामुळे हे सगळं काही शक्य होईल। चला व्हिडिओ कंटिन्यू करूया। पाहू शकता की इथे मंडळी जमा झाले। हे आमच्या वाडीचीच मंडळी, अजून गाव यायचंय। गुरव आलेत आणि हे ढोल आपण पाहू शकतो इथे। हा एक मान असं ढोल्याचा ताशे आहेत, त्यामुळं मजा येणार आहे। आज संपूर्ण मुंबईकर क्राऊड इथं आले, त्यामुळे येस मजा येणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा। तर आता आम्ही आलोय त्या ठिकाणी जिथून आम्हाला पालखी घेऊन जायची आमच्या घरी, म्हणजे आमच्या वाडी। त्यामुळे येस मजा येते आणि खूप क्राऊड आहे। सुनील दादा आहे, सगळेच आहे, भाई आले, विठो भाई, स्वागत आहे। व्यवस्थित सगळं काय, आमचे पोरं, आमचं मंडळ, त्यामुळे सगळं व्यवस्थित आहे। व्हिडिओ कंटिन्यू करू। थँक्यू। अशा प्रकारे इथे आम्हाला नाश्त्याची सोय झाली आणि हळूहळू गावाची मुलांचं म्हणणं आहे की शहरामध्ये ज्या काय काजू आहेत त्या गोडंबे बसले, गोडंबे एक ठिकाण आहे। पालखी आमच्याकडे आलेली आहे आणि पहिलं घर आहे अक्षय कुंभार यांचं। आपण पाहू शकतो काय मजा येते। आणि आमच्याकडे साधारण 22 ते 23 आणि आता गाव संपूर्ण रंगलेलं आहे, त्यामुळे याच्या रंगत निश्चित चढत जाईल। तर अशा प्रकारे या पालखी सोहळ्यासाठी यांनी देखील हजेरी लावले। विंचू पाहुणे येते घरात तोची दिवाळी दसरा, त्याचप्रमाणे आज आपल्याकडे झालेला आहे विंचू दादा। त्यामुळे सावधानगी बाळगा। तर अशा प्रकारे पूजा केलेली आहे त्यांनी। आणि थोड्या वेळात आमचे जे गावकर आहेत
नवस किंवा आम्ही ज्याला आम्ही जाप म्हणतो तो कशा प्रकारे करतात ते आपण ऐकूया. ऐकायचं आपण. सोमवा पावणा नवला सुकाय वागताय काल कार्यक्रमांच्या घराला मुला माणसा डोळा वाचना एकंदर पद्धती बाळा पावणा नवला सुकाय वागताय काल माझ्या घरी सभापती नारळी जाय तितकं आपल्या आपल्याकडे ये आका तुझा करता गावच्या झापडा अशा प्रकारे मला वाटतं 4 पूजा संपल्यात आपल्या 4 पूजा. हो, अजून किती बाकी आहेत? अजून आपल्याकडे तसे 9 पूजा आहेत. 10 पूजा आहेत. 9 पूजा आहेत. तर मंडळी 9 पूजा आहेत. मला वाटतं आज आपलं मला वाटतं हे पूजा सत्र लवकर लवकर आणि त्याच्यानंतरचा पुढचा कार्यक्रम कसा असेल नितीन जरा मोठ्याने नंतर जेवण पालखी ठावरली ज्या घरी ठावरणार त्या घराच्या नंतर मग गडी वाटली जातील. बर आपल्याकडे मग किती गडी येतील त्याच्यावर आहे. जेवण केलेलं असतं सर्वांनी, किती होतील त्याच्यावर. नंतर मग जेवण झाल्याच्या नंतर आपण मग काय पुढचा कार्यक्रम म्हणजे पालखी नाचवणे. बरोबर, पालखी नाचवणे ह्या मोठा जोशाचा कार्यक्रम असतो. ते आता किती गडी येतील, माणसं किती येतील त्याच्यावर असतं. आणि जी मजा येते नाचवताना खूप यार. पालखी घेणं म्हणजे कोकणात स्वर्गसुख, त्याच्याशिवाय मजाच नाही. करेक्ट. नितीनने अगदी तंतोतंत माहिती दिली. तर मंडळी आज पालखी ठावरते. आम्ही ठावरणं म्हणतो त्याला, म्हणजे जिथे एंड होतो. आणि त्यानंतर मग ही जी काही भाविक मंडळ आहे वाडीतील असेल किंवा गावातील, ते आपण जे 50 माणसं आहेत आणि समजा 20 घर आहे तर आम्ही डिवाइड करू 4-4, 5-5 घरं. आणि त्यांना आम्ही जो काय आमच्या घरी नैवेद्य बनवलेला असतो पालखीसाठी, देवासाठी, तर आम्ही त्यांना खाऊ घालतो. आणि नंतर मग काही मंडळी जे आवडीचे आहेत, म्हणजे ज्यांना पालखी नाचवणं जास्त आवडतं, तर ते थांबतात. किंवा मग आता स्थानिक मुंबईकर आम्ही मुलं खूप जण आलो, तर मग आता बी तरी पण 1 तासाचा नाचण्याचा प्रयत्न असेल, कारण 1 तास नाचवणं पण खूप मोठा टास्क आहे. सो आय होप की तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय कराल शेवटपर्यंत आणि शेवटपर्यंत पाहत राहा. थँक्यू.
ठीक आहे, तर मित्रांनो आता थोड्याच वेळात आमच्याकडे पालखी येईल, आपण दर्शन घ्या. आणि सत्यवान साहेब काय म्हणाल, कसा चाललाय दिवस? एकदम मस्त. अरे थँक्यू. आणि यजमान रोशन गावणकर, आणि इथून थेट आमचं घर. इथे आमच्या घरी काय काय तयारी चालली दाखवतो. आता एक पूजा मध्ये बाकी आहे, त्यामुळे एकंदरीत खूप मजा येणार आहे. अजून मला वाटतं 5-6 पूजा बाकी आहेत, बरोबर ना? आणि त्यामुळे जरा मस्त दिवसा उजेडी जरा पालखी येते, त्यामुळे मजा येणार आहे. सो हा संपूर्ण व्हिडिओ आपण एन्जॉय करा, पाहत राहा. चला तर मित्रांनो, आपण पाहू शकताय आता आमच्या घरची तयारी दाखवतो. ही थोडी व्हिडिओज करतोय. हे पहा कलाकृती. आणि आता इथून कसं जायचं, डिस्टर्ब करता येणार नाही. आणि सूरज, आरोही, इथे तयारी चालू आहे मस्तपैकी. येस, फुलं पण दाखवूया. हे पहा फुलं, गुलाबाच्या पाकळ्या आहेत. आणि खाली कोणती फुलं आहेत? अष्टरची फुलं आहेत. ओके, ही सफेद फुलं आहेत. ठीक आहे, त्यामुळे एकंदरीत ही अशी तयारी चालली. पालखी अशी इथून येणार वरून, बाई यांच्या घराची इथून अशी. वाव, संध्याकाळचं वातावरण छान, सुंदर वातावरण. आणि थेट मग ही अशी जाईल घरी. तर मित्रांनी आपण पाहू शकता, ही पहा फुलांची आरस आणि फुलांची रांगोळी. छान अशी रांगोळी सजले. आणि आता थोड्या वेळ आमच्या इथे आमच्या घरी पालखीचं आगमन होणार आहे. थँक्यू. काय करतात, कसं करतात.
जेवायला सांगा क्या परदेश माईक लावले मग तुम्ही माईक लावून देवा माईक राज करी तो केवल भगवाना नगरी देव परेश राम नगरी आले पाऊना नाही वो मी राहणार परदेशाला जाणार 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 नाही वो मी राहणार परदेशाला जाणार
मी राहणार घरी जात करील सासू घरी जात करील सासू माझ्या डोळ्यात येईल आसू माझ्या डोळ्यात येईल आसू पती परदेशाला जाणार नागो मी राहणार 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 घरी जात राहा मला नाही कुणाचा करा पती परदेशाला जाणार नाही ओ मी राहणार पती परदेशाला जाणार नाही ओ मी राहणार पती परदेशाला जाणार नाही ओ मी राहणार राम 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 दादा हा दादा अरे पालखी वर्षात एकदा आली बरोबर आहे ना आणि नवरा बायको आम्ही दोघं आलेला बरोबर बायको म्हणते काय मी राहणार नाही काय म्हणते बायको म्हणते मी काय मुलुकाला राहणार नाही राहणार तुमच्या बरोबरच येणार बरोबर आहे ना पती परदेशात गेले मी गावाला राहणार बरोबर नाही बरोबर आहे ना बरोबर हा अगं तुला कमी काय आहे काय काजू मरणाचे आहे बरोबर आहे बरं आपण जाऊया हा नक्की जाऊया दादा 2 मिनिटं पाल हा होय होय मग जाऊया चला नक्की जाऊया माझ्या अंगणात मोरया मोरकत वाजवितो सुंदर वाजवितो मोरकत नाचवितो सुंदर वाजवितो माझ्या अंगणात मोरया मोरकत नाचवितो सुंदर वाजवितो मोरकत नाचवितो सुंदर वाजवितो पाहुणा देवी वर्षाने आली घरी आनंद वाढतो वर्षाने आली घरी आनंद वाढतो माझ्या अंगणात मोरया मोरकत नाचवितो सुंदर वाजवितो मोरकत नाचवितो सुंदर वाजवितो आणि माझ्या अंगणात मोरया मोरकत नाचवितो सुंदर वाजवितो मोरकत नाचवितो सुंदर वाजवितो आणि माझ्या अंगणात मोरया मोरकत नाचवितो सुंदर वाजवितो मोरकत नाचवितो सुंदर वाजवितो
दिसतंय? तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा पालखी सोहळा जो आहे तो पूर्णपणे पार पडलाय आणि आपण माझ्या बॅक साईडला पाहू शकता. तिकडे दाखव कॅमेरा. अजूनही पालखी नृत्य चालू आहे. हा पहिला अध्याय संपलाय. कोल्ड्रिंक आहे आणि अजून दुसरा बाकी आहे आणि एन्जॉय करत होता. थँक्यू.